तर अचानक भावांनो पूर्ण आपला रूम खालीच झाला होता. तर जय शिवराय भावांनो, मी आहे पृथ्वीराज. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मग भावांनो, मम्मी पप्पा खूप दिवस झालं म्हणत होते की आम्ही आज घर सोडून जाणार आहे. मग भावांनो, मला काय खरंच वाटायचं नाही. मग मम्मी आणि पप्पा दोघं मिळून गावाकडे जायचे आणि शेड मारून टाकले होते. मग मला पण काय माहीत नव्हतं, पण थोड्या दिवसांनी कळालं की मग पप्पांनी शेड मारलं आपल्या जागेकडे. मग भावांनो, मम्मी बोलत होते की मी आज रूम सोडणार आहे. मला खरंच काय वाटत नव्हतं की हे खरंच बोलत आहेत म्हणून. मग काय भावांनो, मला पण कळीच नव्हतं की आता खरं बोलतात काय मजाकच करतात. मग थोड्या वेळाने कळालं की खरंच भावांनो, मग पप्पा रूम सोडून जात होते आपल्या गावाकडेच. मग भावांनो, थोडं सॅड फील पण होत होतं, पण काय करायचं आता. मम्मी तर म्हणली की मी नाही राहणार इथं. मग मम्मीला थोडं हेल्प करण्यासाठी फ्रेंड सर्कलला बोलवलं आणि रूम सगळं गबाळ वगैरे बांधून दिलं आणि सगळं जे काय आहे गाडीमध्ये टाकलं मटेरियल. आणि भावाने हे बघा गाडी कशी पॅक करून पाठवली. मग मला खूपच वाईट वाटत होतं की कारण का मी आज खूप दिवसानंतर परत एकटाच झालो. मग काय भावांनो, मम्मी पप्पांना जायला लास्टपर्यंत वाट बघत बसलो.